नमस्कार. मी डॉक्टर सुखदेव पाटील छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नम्र शिपाई आपल्यासमोर एक विचारधारा घेऊन आलेला आहे. या महाराष्ट्राला झाले तरी काय? जो महाराष्ट्र आज या देशाला, हिंदुस्थानाला एक दिशा देण्याचं काम करत होता. ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आग लावली होती, चिंगारी लावली होती की मुघल सल्तनतला या ठिकाणी उलथून टाकायचं आणि आज हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. आणि ते त्यांनी त्यांच्यानंतरसुद्धा या ठिकाणी त्यांच्या विचाराला घेऊन, त्यांची साथ घेऊन आज ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आहे. आज अटकेपार झेंडे ह्या मराठा समाजाने, या बहुजनांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि आज आज काय झालं आहे? आम्ही अडकलो आहे. आज शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. आज आज बोगस डॉक्टर आज आमचा सुरसुराट झालेला आहे. नीटचे पेपर फुटत आहेत. MPSCची परीक्षा वेळेवर होत नाही आहे. सुशिक्षित मुलं, ग्रॅज्युएशन मुलं, इंजिनियर मुलं खूप झालेत. रोजगाराच्या संध्या नाहीत. आज गावागावामध्ये मुलांची लग्न होत नाही. आदिवासीच्या मुली त्या ठिकाणी 2-2 लाख 3-3 लाख रुपये घेऊन मुले आणून आणि मुलांचं लग्न केलं जातं आहे. मुलं कुवारी राहत आहेत. का परिस्थिती निर्माण झाली? 1980 म्हणजे 1980 पासून या महाराष्ट्राला एक रोग लागला आहे. तो म्हणजे या संस्था चालकांनी कॉप्या करून 10वीची मुलं पास करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक सेंटरमध्ये कॉप्यांचं आज खूप मोठा सुळसुळाट झालेला आहे. मुंबई सोडून आज 34 वर्ष आम्ही एक सरकारी नोकरी केल्यानंतर या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पण परीक्षा बंदोबस्त केलेत, परंतु आम्हाला 3 तास कसे जातात, 3-3 4-4 पेपर वाचून जातो. परंतु खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी काय चाललंय? संपूर्ण शाळेंमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट. 10वी 12वी आज 80-90% मार्काने मुलं पास होत आहेत, पण रोजगार कुठं आहे? अरे मुलं 12वीला चांगले मार्क मिळालेत म्हणून तो इंजिनियरला जातो, पण 7-7, 8-8 वर्ष तो त्या ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये नापास होतो. पुढं जातो, कशी तरी 5 आणि 6 हजार 10 हजारची नोकरी त्याला लागते, पण 7 आणि 8 वर्ष त्यांनी वाया घातले. आज मुस्लिम समाजामध्ये जरी लोकसंख्या त्यांची वाढत चालली जरी असली, पण त्यांची मुलं बेरोजगार फिरत नाही. आज कोकणामध्ये जाऊन पहा, तिथं जरी तुझं रोजगाराच्या काही संध्या नसतील, पण कोकणामध्ये आत्महत्या होत नाही. आत्महत्या विदर्भामध्ये, खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातच का होत आहेत? आणि सर्वात जास्त कष्टकरी शेतकरी समाजाचेच काय होतात? आणि मग तो शेतकरी कुठलाही असू द्या. आज या राजकारणामध्ये 2014 नंतर तर एक दिशाच बदलली. या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये एक क्रांती झाली. तोडा फोडा राज्य करा. या ठिकाणी काय होत नाही आहे? जे महाराष्ट्र आज सगळ्यांना पाहिलं ते आज आपण पाहतोय. हे कधी झालं नाही ते आज आपण पाहतोय. लोकशाहीचा बट्ट्याबोळ होत चाललेला आहे. राज्यघटनेची तोडमोड करून राज्यघटना या ठिकाणी कोणी मानायला तयार नाही. नाव फक्त छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं, महात्मा फुल्यांचं घ्यायचं, सावित्रीमाईचं घ्यायचं, जिजाऊ महासाहेबांचं घ्यायचं, पण त्यांचं अनुकरण कोणीच करायचं नाही. आज शेतकरी कांद्याला भाव नाही. रोडावर कांदे फेकले जातात, परंतु अदानी अंबानी यांच्या उन्नतीला खूप सलाम आहे. त्यांना वीज निर्मितीची करार आपल्या देशामध्ये केला जातोय, राज्यामध्ये केला जातोय. अरे बाबांनो, तुम्ही अदानी अंबानीचं नक्कीच भलं करा, पण या माझ्या शेतकरी हा जगला पाहिजे. हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला जर तुम्ही मारून टाकाल आणि जो बॉर्डरला माझा सैनिक आहे, जय जवान किसानचा नारा देणारा आहे, त्याला तुम्ही जरी वाचवा. हा शेतकरी जर वाचवला नाही तर हा देश वाचणार नाही. तुम्ही किती उद्योगपती जरी आणलेत, पण अन्न आपल्याला खायला मिळणार नाही. महागाईचा बोजवारा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि बेरोजगाराचा डोंगर वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही किती, अरे एकाच दिवसामध्ये तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टीनं हैराण करून टाकलेला आहे. लोकांमध्ये खूप चीळ आहे, तरुणांमध्ये चीळ आहे, पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. पण ती जर कधी रस्त्यावर आली आणि तर ती नेपाळसारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो काळ दूर नाही आहे.
मी माझं या महाराष्ट्रालाच का आव्हान केलं, महाराष्ट्रच का करा, कारण माझा महाराष्ट्र हा दिशा देणारा आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या ठिकाणी छत्रपती बाबासाहेब महात्मा फुलेंचे विचार घेऊन आपण चालतो. पण या ठिकाणी आता विचार कोणाचे चाललेले आहेत? गोलवरकर गुरुजींचे. अरे तुमचं लक्ष तरी कुठं आहे राज्यकर्त्यांचं? मला कोणाला दोष द्यायचं नाही आहे. हा दोष या 70 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे. आता ह्या 10 आणि 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आल्यानंतरच झालं आहे असा काही भाग नाही. या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये जागतिक शिक्षण संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या या कोणाच्या होत्या? त्या आमच्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या होत्या. मग हा आमचा मराठा समाज हा मागासलेला का होत चालला आहे? आमची मुलं बिना लग्नाची का राहतात? माझी मुलं हे बेरोजगार का राहतात? याचा विचार तुम्ही का करत नाही? अरे आमचा बाप कष्टकरी होता, मोलमजुरी करणारा होता, गडी काम करणारा होता, पण तो म्हणायचा की माझी मुलं शिकले पाहिजेत, सवरले पाहिजेत आणि प्रगतीच्या दिशेनेच गेले पाहिजेत. अरे मित्रांनो, गाव सोडा आणि उद्योगाच्या दिशेनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये झारखंड, बिहार, यूपी, गुजरात यावरून लोक या ठिकाणी आणि उद्योगपती बनलेत. आणि आम्ही महाराष्ट्रातली पोरं या ठिकाणी काम करायला मागत नाही. पडेल ते काम तुम्ही स्वीकारलं पाहिजे, पडेल ते काम करून आपण पुढं गेलं पाहिजे आणि प्रगतीच्या दिशेनं आपण गेलं पाहिजे. आणि आपल्या आईवडिलांना सुख चैन का ठिकाणी दिल, त्यांनी जन्म दिला आहे, त्यांनी आपल्याला शिकवलंय, त्यांचे उपकार आपण विसरले नाही पाहिजेत. आणि या महाराष्ट्राला सक्षम करण्यासाठी आजच्या या तरुण मराठा समाजाची, बहुजन समाजाची खूप गरज आहे. परंतु आम्ही राजकारणावर जेवढं जास्त लक्ष केंद्रित करतो, राजकारणाला जेवढं महत्त्व देतो, अरे तुम्ही अनाडी राहाल, तुम्ही अशिक्षित राहाल, तुम्ही कायम अडचणीमध्ये राहाल, तुम्ही पैसा वाचून राहाल, तुमची गरिबी तुमच्याकडे राहाल, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममध्ये कायम अडकून राहाल, अशीच ह्या राजकीय लेख्यांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि या जोखडातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि सक्षम महाराष्ट्र आणि सक्षम भारत आपल्याला घडवायचं आहे. आणि नवीन दिशेनं नवीन प्रगतशील राज्य राष्ट्र निर्माण करण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यायचा आहे, कारण ह्या महाराष्ट्रानंच नेहमी पुढाकार घेतलेला आहे. द्या आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, ज्या गोंधळ घालू या मामाने बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, त्या ठिकाणी जय जयकार करूया त्या महात्मा फुल्यांच्या नावाने, सावित्री माईचा आणि मासाहेब जिजाऊंचा, आणि घडूया चांगला महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढे.